नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे माचा गैरसमज झालेला असतो आणि त्याचबरोबर यशचा सुद्धा. त्या दोघांनाही असंच वाटत असतं की कावेरीने इथे त्यांचं पेंडेंट चोरलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा मला कळते तेव्हा मला खूप जास्त राग येतो. म्हणत असते की इथे चोरी तर चोरी केलीस तू आणि त्याची माफीसुद्धा तुला मागायची नाही आहे. चोरी केलीस ना, ते पेंडेंट तू विकायला गेली होतीस ना, खरं खरं बोल. मग कबूल का करत नाही आहेस? जर तुझ्याकडून गुन्हा झाला आहे तर तू कबूल कर ना. तेव्हा कावेरी म्हणत असते की नाही, जो गुन्हा मी केलेलाच नाही आहे, मी जर चोरी केलेलीच नाही आहे तर मी तुमची माफी का मागू? मी असं काहीही केलेलं नाही आहे. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना, ती तुम्ही द्या, मी भोगायला तयार आहे. पण मी जी चूक केलेली नाही आहे त्या गुन्ह्याची माफी मागणार नाही. तेव्हा इथे आता कावेरी ही आपल्या मतावरती ठाम असते. तेवढ्यातच सुलक्षणा म्हणत असते की विद्या, कुठे चालली आहेस तू? विद्या म्हणत असते की कणिक संपलंय ना, तेव्हा दळायला चालले. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, म्हणत असते की 1 मिनिट थांब, तुला कुठेही जायची गरज नाही आहे. उद्याला तुला कणिक हवं आहे ना, मिळेल. तेव्हा इथे विद्या म्हणत असते पण उद्याला कणिक नाही आहे, मला जाऊ द्या ना, दळण टाकून यायचं आहे. तेव्हा म्हणत असते असू दे ग, घरच्या घरी तुला उद्याला कणिक मिळेल, ठेव बरं तो डबा तिथे. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की या घरामध्ये जो गुन्हा करतो, जो चूक करतो त्याला शिक्षा मिळतेच, कायदा सगळ्यांसाठी सारखाच. तेव्हा ह्या मुलीने माझं पेंडेंट चोरले, पण ती आपली चूक कबूल करायला काही तयार नाही आहे. पण शिक्षा मात्र मिळणार, कारण मला माहिती आहे ती सगळ्यांसमोर तिचा गुन्हा काही कबूल करणार नाही आहे. तेव्हा आता तू एक काम करायचं, तू आता ना घरच्या घरी हे सगळं दळण दळून काढायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, विद्या म्हणत असते कॅमेऱ्याजवळ की बघा ना, इथे बिचाऱ्या कावेरी वहिनीवरती सगळे रागवतात, सगळे चिडतात. मी आहे ना यांना चांगला मजा नागपुरी हिंगा शिकवते, म्हणजे हे सगळे लोक आहेत ना त्यांच्याबरोबर नीटच वागतील आणि कावेरी वहिनींनासुद्धा कळेल की कुणाबरोबर कसं वागायचं ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विद्याला कावेरीचं वाईटच वाटत असतं. त्यानंतर विद्याचं मनातल्या मनात बोलून झालेलं असतं की कावेरी वहिनीने या सगळ्यांना धडा शिकवायला हवा, झणझणीत मिसळसारखं सगळ्यांना इथे बोलायला हवं. पण कावेरी तसं काहीच करत नाही. त्यानंतर इथे सुलक्षणा म्हणत असते की विद्या, अगं काय झालं, तुझं लक्ष कुठे आहे? चल, तो डबा घे आणि माझ्याबरोबर चल. तेव्हा सुलक्षणा कावेरीचा हात पकडते आणि तिला एका रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणत असते की आता एक काम करायचं, तुला मी शिक्षा देणार आहे तुझ्या गुन्ह्याची. तेव्हा इथे आता खूप सारं दळण तिथे घेतलेलं असतं, म्हणजे अख्खं एक पोतं गहूचं तिथे घेतलेलं असतं. आणि सुलक्षणा म्हणत असते की हे बघ मुली, आता एक काम करायचं, हे गहूचं पोतं अख्खं भरलेलं आहे, संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत कधीही पूर्ण इथे दळून मोकळं करायचं, कळलं ना तुला? हे सगळं दळायचं आहे तुला, जात्यावरती अख्खं पोतं तुला दळून काढायचं आहे, कळलं का? हीच तुझी शिक्षा असेल. तेव्हा इथे आता यशला वाईटसुद्धा वाटत असतं. यश म्हणत असतो की हे बघा, हे सगळं अशा पद्धतीने बाहेर येईल मला खरंच काही वाटलं नव्हतं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते मला एक्सप्लेनेशन नको आहे, पण आताही मी तुम्हाला तेच सांगेन की मी तुमचं पेंडेंट चोरलेलं नाही आहे. तुम्हाला जिथे शोधायचं आहे ना तिथे शोधा, पण मी चोरी केलेली नाही आहे, मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगते. तेव्हा इथे यश आता गप्पच बसतो, कारण कावेरीने स्पष्टपणे त्याला उत्तर दिलेलं असतं की तिने चोरी केलेली नाही आहे. तिच्यावरती जे आरोप झालेत ते चुकीचे आहेत, खोटारडे आहेत, बिनबुडाचे आहेत. त्यामुळे इथे आता यश गप्पच बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी हसत असतात की वा, काय कावेरीला शिक्षा मिळाली. पेंडेंट चोरलं तरी नाही म्हणत होती ना, बरं झालं तिला शिक्षा झाली. आता संध्याकाळपर्यंत अख्खं एक पोतं दळत बस म्हणावं. तेव्हा इथे कावेरीला या सगळ्या कामांची सवय नसते. तिच्या हापूसने तिला खूप लाडाकुडात ठेवलं होतं ना, म्हणजे शिक्षण घ्यायचं, गावासाठी काहीतरी करायचं, अगदी एखाद्या मुलाप्रमाणे तिला वाढवलेलं असतं. त्यामुळे इथे कावेरीला ही काही कामं जमत नसतात. पण आता शिक्षा दिले म्हटल्यानंतर शिक्षा तर भोगायला हवीच. त्याच्यामुळे ती आता इथे दळण दळायला सुरुवात करते. तिला जमत नसतं, पण ती प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बोलता बोलता पौर्णिमाच्या आणि कावेरीच्या बोलण्यामध्ये कावेरीचा उल्लेख येतो आणि तेवढ्यातच इथे यमुनाच्या पायाला एक पेंडेंट तुटतं. तेव्हा ती बघते वाकून की पायाजवळ काय आहे ते.
तेवढ्यात प्रेक्षकांनो यश येतो आणि म्हणत असतो की हे बघा, मी तुम्हाला एका सोनाराजवळ फोनवरती बोलताना ऐकलं होतं की तुम्हाला एखादा दागिना गहाण ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पैशांची गरज आहे, बरोबर की नाही? तुम्ही फोन केला होतात की नाही दागिना गहाण ठेवायला? म्हणून मी तुमचं बोलणं ऐकलं आणि मग माझा गैरसमज झाला. बोला ना, तुम्ही हे सगळं केलंत ना? कावेरी म्हणते, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. मी तुम्हाला का सांगू? तेव्हा इथे यश म्हणत असतो, हे बघा, तुम्ही उगाच विषय बदलू नका. तुम्ही सोनाराजवळ बोललात की नाही ते मला सांगा, की तुम्हाला पैशांची गरज होती आणि म्हणून तुम्ही एखादा दागिना त्याच्याकडे गहाण ठेवलात, नाहीतर विकलात. म्हणून मी फक्त तुमच्यावरती अविश्वास दाखवला, बाकी काही नाही. तेव्हा इथे कावेरी म्हणते, मी तुमच्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा केलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला आता कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगायची नाही आहे, काही एक्सप्लेन करायचं नाही आहे. तुम्ही जा, मला नाही बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तेव्हा इथे आता यमुनाच्या पायाला काय टुपलं आहे हे बघण्यासाठी ती आता खाली वागते आणि तिथे प्रेक्षकांनो काय असतं, तिथे पेंडंट असतं. तर इथे चिकूच्या हातातून ते पेंडंट पडलेलं असतं, ते खाली पडलेलं असतं सोफ्याच्या खाली. तेव्हा इथे आता यमुनाच्या पायाला ते पेंडेंट टुपल्यानंतर ती वाकून ते काढते आणि म्हणते, काकू अगं हे बघ, हे पेंडेंट आता काय करायचं? हे पेंडेंट तर इथं पडलं होतं. तेव्हा हे माचं पेंडेंट आहे, थांब मी जाऊन देऊन येते, मा बिचारी काळजीत असेल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं थांब थांब यामी थांब, हे काय करतेस तू? अगं एवढी मोठी संधी आली हातामध्ये, अशी जाऊ देणार आहेस का? त्या मुलीने काय केलं होतं विसरलीस का तू? आपल्याबरोबर उद्धट वागली होती, आपल्याला तिने इथे उद्धट उत्तर दिलं होतं, मग त्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी ना? काही गरज नाही आहे तुला हे पेंडेंट लगेच जाऊन द्यायचं आपण, पण नंतर द्यायचं. आताच वहिनीने तिला शिक्षा दिली आहे ना, अख्खं एक पोतं तिला दळून काढायचं आहे. मग आता ही शिक्षा वहिनीने तिला दिली, मग ती शिक्षा तरी भोगू दे ना, तेवढा तरी आनंद आपण लुटूया. तोपर्यंत हे तुझ्याकडे ठेव, नंतर म्हण की इथे सापडलं म्हणून. तेव्हा इथे यामी म्हणते, ठीक आहे, मी जाते आणि माझ्या रूममध्ये ठेवते. काकू तुझं पण डोकं ना, कधी कसं चालेल काही सांगता येत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुझ्या रूममध्ये ठेवू नकोस, जर कुणाला सापडलं तर सगळेजण म्हणतील की तूच चोरलंस की काय, तेव्हा तुझ्या रूममध्ये आत्ता जाऊ नकोस ठेवायला. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की बरोबर बोलतेस तू, मी माझ्या रूममध्ये नंतर नेऊन ठेवेन, नाहीतर इथेच कुठेतरी लपून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी प्लॅनिंग करत असतात की काय करायचं, कुठे लपून ठेवायचं. तेव्हा इथे कावेरी दळण दळत असताना तिचे हात बघत असते. तिच्या हातांना आता पूर्ण लाल लाल झालेलं असतं, तिला दळायची सवय नसते. जातं कसं ओढायचं हे सुद्धा तिला ट्रिक माहिती नसते, की कसं हलक्या हाताने ओढायला हवं आहे की कसं ओढायला हवं आहे. ती दोन दोन हाताने जोरात ते जातं फिरवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता यामी म्हणत असते की काय करू, हे कुठे लपू, माझ्यावरती नाव येईल, मला अडकवशील तू काकू या सगळ्या प्रकरणामध्ये. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, गप्प बस गं, असं काही होणार नाही आहे, इथेच कुठेतरी लपून ठेव ना, रूममध्ये ठेवायची गरज नाही, आपण कोणाला काही सांगायचंच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आलेली असते ती म्हणजे मा म्हणत असते, अगं यमुना आणि पौर्णिमा चला जरा माझी मदत करा, मला थोडं काम आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो वहिनी चला ना जाऊया. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय काय चाललं आहे काय तुमच्या दोघींचं? तेव्हा ते म्हणतात, नाही नाही काही नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणते, चल पौर्णिमा तू तरी चल, मला थोडी मदत कर चल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे यमुना म्हणते, जा ना तू जा ना. तेव्हा इथे पौर्णिमा धावत पडत सुलक्षणाच्या मागे मागे जाते. तेव्हा इथे यमुनाने इथे खूप मोठी कामगिरी केलेली असते. यमुनाने ते पेंडेंट लपवून ठेवलेलं असतं आणि त्या बिचाऱ्या कावेरीला विनाकारण तिने कुठलीही चूक केलेली नसताना तिला एवढं दळण दळायला लागत असतं, अख्खं गेहूचं एक पोतं. त्यानंतर इथे यश म्हणत असतो की ईशा वहिनी तुम्ही दोघीजणी एक गोष्ट लक्षात घ्या ना, मी स्वतः तिला सोनाराजवळ फोनवरती बोलताना ऐकलं होतं आणि त्या हेच म्हणत होत्या की त्यांना दागिना विकायचा आहे आणि त्यांना पैशांची गरज आहे, म्हणून मला फक्त वाटलं की ते पेंडंट सापडत नाही आहे, ते त्यांनी तर घेतलं नाही आहे ना. तेव्हा इथे ईशा म्हणते, पण यश दादा मला खरंच वाटत नाही रे की कावेरी वहिनी चोरी वगैरे करणाऱ्यातली असेल. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, आणि भाऊजी खरं सांगू का, म्हणजे लहान तोंडी मोठा घासच घेते. हे बघा तुम्ही जे काही केलं ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. अहो कावेरी वहिनी असं का करतील सांगा ना, त्यांच्यावरती आपण चोरीचा आळ घेतलाच का?
मला असं वाटतंय कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता एखाद्यावरती इतका मोठा आरोप करणं, तो सुद्धा चोरीचा, हे चुकीचंच आहे. एकदा शहानिशा तर व्हायला हवी होती ना. डिरेक्टली आपण त्यांना चोर ठरवलं आणि त्यांना शिक्षासुद्धा दिली. बिचाऱ्या सकाळपासून काही न खाता पिता तिथे आता पोतं भरून त्यांना गहू दिले दळायला. ही शिक्षा का म्हणून त्यांनी भोगायची? जर त्यांनी काहीच केलं नसेल, त्यांची काही चूकच नसेल, तर त्यांनी ही शिक्षा भोगायची का? आपण त्यांच्यावरती अन्याय करत नाहीत का? तेव्हा इथे आता यश म्हणत असतो की माझ्याकडे त्या ज्वेलर्सचा नंबर आहे, मी त्याला फोन करून खात्री करून घेतो. तेव्हा यश त्यांना फोन करतो आणि म्हणतो की तुम्ही सुवर्ण ज्वेलर्समधून बोलताय का? तेव्हा ते म्हणतात की हो. तेव्हा यश म्हणतो की तुम्हाला कावेरी यांनी एका दागिन्याचा फोटो पाठवला आहे ना, त्यांना पैशांची गरज होती. तेव्हा ते म्हणतात की हो पाठवला आहे, पण त्या आल्याच नाही दागिने, तर त्यांनी मला फोटो पाठवला आहे, ते घेऊनसुद्धा येणार होत्या, त्यांना पैशांची गरज होती, पण त्या अजूनही दागिना घेऊन आलेले नाही आहेत. तुम्ही कोण बोलताय? तेव्हा यश म्हणतो हे बघा, ते महत्त्वाचं नाही आहे, मी त्यांचा नातेवाईक बोलतो आहे. तुम्ही जरा त्या दागिन्याचा फोटो मला पाठवता का? कुठला दागिना तुम्हाला पाठवला आहे, मला फक्त एवढंच कन्फर्म करायचं आहे. तुम्ही प्लीज जरा त्या दागिन्याचा फोटो मला पाठवा. तेव्हा इथे सुवर्ण ज्वेलर्स म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला तो फोटो पाठवतो, पण त्यांनासुद्धा दागिना घेऊन लवकर यायला सांगा. तेव्हा यश म्हणतो की हो ठीक आहे, आधी तुम्ही मला तो फोटो पाठवा. तेव्हा इथे आता ज्वेलर्सने यशला तो फोटो पाठवलेला असतो, जो फोटो कावेरीने पाठवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, तो आता दागिना बघितल्यानंतर यशच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ते कुठल्याही प्रकारचं पेंडंट नसतं, तो नेकलेस असतो, तो गळ्यातला हार असतो. तेव्हा इथे यश बघतो आणि म्हणतो अरे देवा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ईशा. आणि तो ईशाला दाखवतो, विद्याला दाखवतो आणि म्हणतो की पेंडंट नाही आहे, तर हा हार तिने विकायचं ठरवलं होतं. तेव्हा इथे यशला पश्चाताप होतो की माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे. तेव्हा ईशा म्हणते खरंच आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आता तुलाच ही चूक सुधारावी लागणार आहे, तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. बिचारी कावेरी वहिनी सकाळपासून न खाता पिता इथे आता गहू दळते. तेव्हा यश म्हणत असतो की अनन्या इकडे ये, जा आणि तू एक काम कर, कावेरी काकूला ना हा पाण्याचा ग्लास नेऊन दे आणि तिला पाणी प्यायला सांग, जा. तेव्हा इथे आता ती म्हणत असते की काका तू का जात नाही आहेस रे द्यायला, तू जा ना दे. तेव्हा तो म्हणतो नाही, मी नाही जाऊ शकत, काकू माझ्यावरती चिडले, रागवले, ती माझ्याबरोबर बोलत नाही आहे. तू एक काम कर, हा पाण्याचा ग्लास घेऊन जा आणि काकूला पाणी प्यायला दे, प्लीज दे. तेव्हा अनन्या तो ग्लास घेते आणि म्हणते कावेरी काकू हे घे, पाणी पी. तेव्हा कावेरी तो ग्लास घेते आणि आता इथे छोट्या मुलीने अनन्याने पाणी दिले म्हणून कावेरीसुद्धा ते पाणी सगळं संपून टाकते, सगळं पाणी ती पिऊन टाकते. तेव्हा इथे ती म्हणत असते की घे ग्लास घे. तेव्हा कावेरीला तहान लागलेली असते, तिने अगदी योग्य वेळेवरती पाणी आणून तिचा इथे जीव सुखावलेला असतो. तेव्हा इथे आता पाणी प्यायल्यानंतर लगेचच अनन्या तिच्या हातातून ग्लास घेते, कावेरीच्या गालावरती पप्पी करून तिथून निघून जाते. तेव्हा इथे कावेरीला आता अर्धा तिचा इथे ताण निघून गेल्यासारखं वाटलं असेल, अर्धा थकवा तिचा निघून गेला असेल, असं कदाचित मलासुद्धा बघून वाटलं की इथे लहान मुलगी तिच्यासाठी पाणी घेऊन आली, गालावरती तिला पप्पी करून निघून जाते. तेव्हा कावेरीला खूप छान वाटतं आणि पुन्हा आता ती आपल्या कामाला सुरुवात करत असते, सगळं दळण ती दळून काढत असते. तेव्हा इथे यशला आता वाटत असतं की आपण जे काही केलं ते चुकीचं केलं, म्हणजे इथे आता तिच्यावरती चोरीचा आळ, तिचा पाठलाग घेतला, तिनेच तो पेंडंट चोरला आहे, ती एक नंबरची चोर असू शकते. तिच्या इथे आता वागण्या बोलण्यावरती सुद्धा त्याने संशय घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पौर्णिमा आणि यमुना दोघींनाही काही कामधंदा नाही, बसलेले असतात. विद्या बिचारी चहा घेऊन येते आणि तिची इथे आता लटपट आपल्याला माहितीच आहे. चहा तिचा सांडतो, चहा सांडल्यानंतर तो बरोबर यमुनाच्या पायावरती पडतो. तेव्हा ते म्हणते अगं ए विद्या मूर्ख, जरा बघून चाल ना गं, तुला बघून चालता येत नाही का गं, सगळी चहा माझ्या अंगावरती सांडलीस. तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं भाजलं नाही ना तुला. तेव्हा यमुना म्हणते काकू अगं भाजलं ना गं मला, हे काय किती भाजलं बघ. तेव्हा इथे आता यमुना म्हणते काय गं, तुला काय सारखं आपलं धडपडायचं असतं, धांदरटपणा नुसता, कधी शांतपणे एक काम धड तुला करता येत नाही. तेव्हा इथे
पुन्हा लगेच ती कॅमेऱ्याला आपल्याजवळ बोलावते आणि विद्या म्हणत असते की बघा, ही माई नणंद आणि ही माई सासू दोघीजणी कामाचं तर काही पत्ताच नाही आहे. इथे फक्त बसलेले असतात या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून त्या रूममध्ये, फक्त इकडे तिकडे फिरत असतात. एका कामाला पण हात लावत नाही. आता ह्या माहेरात बसल्यात ना, मग आता चहा वगैरे सगळं आम्ही आमच्या हातात आणून देतो आणि हिच्यासुद्धा हातात आणून देतो. आता जर ही सासरी असती तर अशी बसली असती का पलंगावरती? घरातली कामं तर हिला करावी लागलीच असती ना. पण नाही, हिला काही घरातली कामं वगैरे करायची नाही आहेत. हिला तर फक्त आयतं हवं होतं ना सगळं, आणि मग आमच्यावरती परत चिडायचं, रागवायचं, आम्हालाच बोलायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते, झालं झालं तुझं बडबड करून, जाऊ दे मला आता. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय गं काय झालं यामी? तेव्हा यामी म्हणत असते, मा बघ ना, या विद्याने माझ्या अंगावरती गरम चहा ओतला. तेव्हा इथे विद्या म्हणते, सॉरी मा, चुकून झालं, जाणून बुजून नाही केलं. तेव्हा इकडे मा म्हणत असते, जाऊ दे ग यमुना, तिच्याकडे तू नको लक्ष देऊस, चुकून बोलते ना, झालं मग जा बरं, तू चेंज करून घे जा. तेव्हा इथे आता विद्याला ती विनाकारण बोलत असते, कारण चहा सांडलेला असतो म्हणून. तेव्हा इथे पेंडेंट हातातलं दिसू नये म्हणून तिने घट्ट आता हाताची मूठ झाकून तिथून ती निघून गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आपली दळण दळते. इथे पोतं भरून तिला गहू दिलेत आणि इथे ते आपली आता दळायला बसलेले असते. तेव्हा तिला आपल्या हापूसची, आपल्या वडिलांची खूपच जास्त आठवण येते. आणि प्रेक्षक, आठवण तर येणारच ना, तिच्या हापूसने तिला खूपच जास्त लाडाकुडात वाढवलेलं असतं. त्यामुळे इथे तिच्या ज्या हातांना कामाची अजिबात सवय नसते तेच हात आता तिचे काम करत असतात. त्याच्यामुळे तिचे हात लाल लाल झालेले असतात, पूर्णपणे लाल लाल. त्यानंतरला इथे आता कावेरी रडायला लागते. तिला आपल्या वडिलांची खूपच जास्त आठवण येते. अगदी इतकी आठवण की जेव्हा तिचा इथे हात कापलेला असतो खोबरं खवणत असताना, तेव्हासुद्धा काकांना किती मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतरला तिच्या पायाला लागलेलं असतं, तेव्हासुद्धा काका किती घाबरलेले असतात. तेव्हा इथे आता तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. जे क्षण तिने आपल्या वडिलांबरोबर घालवलेले असतात ते सगळे क्षण तिच्या समोर येऊन उभे राहतात. आणि मग काय प्रेक्षकांनो, जेव्हा आपल्यावरती एवढा मोठा काही चूक न करता अन्याय होतो ना, जेव्हा आपल्यावरती आरोप होतात, तेव्हा आपल्याला आपल्या सगळ्यात जवळच्याच माणसांची आठवण येते, कारण त्यांनी आपल्याला कधीही दुखावलेलं नसतं. त्यामुळे इथे आता तिला आपल्या वडिलांची हापूसची आठवण येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यामीने चेंज वगैरे केलेलं असतं. तिने दुसरा ड्रेस घातलेला असतो आणि इथे ज्या ड्रेसमध्ये तिने ते पेंडेंट लपवून ठेवलेलं असतं, ते ड्रेस तिने तिथेच काढून आपल्या बेडवरती टाकलेला असतो. आणि तेवढ्यातच आता तिच्या रूममध्ये जाते कोण? ईशा. ईशा आता सगळ्यांचे इथे मैले कपडे आणायला जाते. जे कपडे इथे धुवायला टाकलेले असतात ते कपडे ती आता आणायला जाते. त्यानंतरला इथे यामीच्या रूममध्ये तिने जो आत्ताच काढलेला ड्रेस असतो तो सुद्धा ती धुवायला घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता यामी जाताना ईशाला बघतेसुद्धा. ईशा म्हणत असते, ही यामी दीपण्णा, हिला साधे स्वतःचे कपडेसुद्धा नीट ठेवता येत नाही. आणि ती आता तिच्या समोरून कपडे घेऊन पुढे निघून जाते. तिच्या लक्षातसुद्धा येत नाही की माझ्या ड्रेसमध्ये मी पेंडंट लपवून ठेवलेला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आपलं काम करतच असते. कावेरीला त्रास होत असतो, पण तीसुद्धा हार मानत नाही. ती बरोबर आपलं काम व्यवस्थितरित्या हळूहळू का होईना पण करत असते. ती म्हणते, अरे देवा, 3 वाजले, संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत मला एवढं मोठं पोतं पूर्णपणे दळायचं आहे, होईल का संपूर्ण पोतं दळून? असं आता इकडे कावेरी स्वतःशीच बोलत असते आणि आपले हात बघत असते. तेव्हा इथे आता सुलक्षणा आणि पौर्णिमा दोघीजणी येतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बाई बाई, वहिनी बघताय ना, जर या स्पीडने काम करत असतील ना आपल्या कावेरी मॅडम, तर उद्या सकाळपर्यंत आपल्याला कणिक मिळणार नाही आहे पोळ्या लाटायला. बघाच तुम्ही. तेव्हा जरा हात चालव, पटापट कर. या नाजूक हातांना एवढ्या कामाची सवय नसेल ना, नाही का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं मग कशाला एवढा माज करतेस? वहिनी म्हणतायत ना, चूक झाली माझी, माफ करा मला, माफी माग ना सगळ्यांसमोर. असं वहिनीने तुला ऑप्शन दिला होता ना, मग का तू तिची माफी मागितली नाहीस? बोल की माझी चूक झाली, मला माफ करा, पुन्हा असं घडणार नाही. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की मला दिलेली शिक्षा चुकवण्यासाठी मी खोटे आरोप मान्य करणार नाही आहे. मी काही केलेलं नाही आहे म्हणजे नाही. तुम्हाला काही जो विचार करायचा आहे तो करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता ईशा आलेली असते. ती म्हणते की यश दादा, तुला धुवायचे कपडे द्यायचे आहेत का? तेव्हा यश आपले कपडे इथे कावेरीला धुण्यासाठी देणार.
तेवढ्यातच इथे सगळे कपडे तिच्या हातातून खाली पडतात. त्यानंतरला कपडे उचलत असताना त्याला एक पेंडेंट सापडतं. ईशा म्हणते, दादा अरे हे काय? तेव्हा ते पेंडेंट आता यश उचलतो आणि म्हणतो की हे तर माझं पेंडेंट आहे. याचा अर्थ त्यांनी पेंडेंट गहाण ठेवलेलंच नाही आहे, त्यांनी त्यांचा हारच गहाण ठेवला होता. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ईशा, काय करू मी आता? तेव्हा ईशा म्हणते, दादा आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं काय मुलगी आहेस गं तू? म्हणजे इथे तुला काम होत नाही आहे, तुला इतका त्रास होतो आहे, पण तरीसुद्धा आपला गुन्हा तुला कबूल करायचा नाही आहे. इतका कसला माज आहे तुला, माजुरडी कुठली? तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते की कितीही वेळ होऊ दे, म्हणजे अगदी दिवसाची दुपार आणि दुपारची रात्र होऊ दे, नाहीतर दुसरा दिवस येऊ दे, पण तुला हे अख्खं पोतं दळून काढावं लागेल म्हणजे लागेलच. तुला ही कामं करावीच लागतील. कळलं का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी म्हणत असते की एक दिवस काय, 2 दिवस जरी झाले ना मला इथे हे दळण दळायला, तरीसुद्धा मी दळेन, मी माझी शिक्षा पूर्ण करेन, पण उगाच चोरीचा आरोप खपवून घेणार नाही, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे ईशा म्हणत असते की यश दादा बघतो ना, अरे बघ ना हे पेंडेंट, हे तर माझंच आहे आणि बिचारी कावेरी वहिनी विनाकारण सकाळपासून शिक्षा भोगते, तिची काही चूक नसताना. अरे का आपण तिच्याबरोबर असं वागलो? काय यश दादा का तू असं केलंस? आता जा लवकरात लवकर, आता जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे, कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता यश म्हणत असतो की कुठे आहेत त्या, मला आता जाऊन त्यांच्याशी बोलायला हवं. यश म्हणत असतो की पेंडेंट तर घरातच होतं, मग आता काय करू? माझा खूप मोठा गैरसमज झाला, मला त्यांना सॉरी म्हणायला हवं, त्यांची माफी मागायला हवी, असं इथे कावेरीला आता यश म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो इथे कावेरी काम करत असताना सुलक्षणा म्हणत असते की काम हे लवकर लवकर करायचं, हात पटापट फिरला पाहिजे. तर इथे सुलक्षणाला सुद्धा कळत असतं की हिला या कामाची सवय नाही आहे, म्हणूनच इथे ही एवढं हळूहळू करते. तेव्हा ईशा म्हणते की यश दादा आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि ती चूक आता तुला सुधारायची आहे, कळते ना तुला? तेव्हा यशला कळतं की इथे तिच्यावरती चोरीचा आळ घेऊन मी किती मोठी चूक केली आहे ते त्याला आता कळेल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता यश कावेरीला दळण दळायला मदत करतो. दोघेजणं इथे एकत्र बसून दळण दळत असतात, एकमेकांकडे बघत असतात आणि इथे दळत असतात. तेव्हा सुलक्षणा येते आणि म्हणते, काय रे यश, तू इथे काय करतोयस? तेव्हा यश तिच्याकडे बघत असतो. त्यानंतरला इथे कावेरीला मंदार मारायला येतोय असं ती स्वप्न बघते. जोरात ओरडते की मंदार मला मारू नकोस मंदार, आणि ती इथे यशला मिठी मारते. तेव्हा यश विचारतो की हा मंदार कोण आहे तरी कोण?